उद्याची जी आंबेडकरवादी मातंग परिषद आहे ना, ही नकली आंबेडकरवादी आणि असली कम्युनिस्टवाद्यांची परिषद आहे. मुंह में आंबेडकरवाद आणि बगल में कम्युनिस्टवाद. सत्यशोधक चळवळीचं, सत्यशोधक समाजाचं रूपांतर 14 ऑक्टोबर 1956 प्रबुद्ध समाजामध्ये केले ना. मग ही गुलामगिरी आहे हो. उद्याच्या आंबेडकरवादी मातंग परिषदेमध्ये बौद्ध धम्म दीक्षा घेण्याचा ठराव मांडला होता. मी सहर्ष स्वागत करायला तयार आहे. जात आणि हिंदू धर्म हा गुलामगिरीचा तुरुंग आहे. कम्युनिस्टवादी ही आंबेडकरवादी असू शकत नाही आणि आंबेडकरवादी हा कम्युनिस्टवादी असू शकत नाही. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपल्याला माहीतच आहे की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसेच समाजामध्ये घडणाऱ्या घडामोडींचं सत्य विश्लेषण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पुण्यामध्ये 25 जानेवारीला आंबेडकरवादी मातंग परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या परिषदेच्या अनुषंगाने आज आम्ही महाराष्ट्राची बुलंद तोफ, ज्येष्ठ विचारवंत प्रबुद्धजी साठे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. प्रबुद्धजी साठे यांनी चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान त्यांनी चालवलेलं आहे आणि या माध्यमातून हजारो लोकांना त्यांनी बौद्ध धम्मदीक्षा दिलेली आहे. प्रबुद्ध साठे हे पूर्वाश्रमीचे मातंग आहे आणि त्यांनी स्वतःचं नाव विष्णू होतं, असं विष्णू, आणि ते विष्णू नाव बदलून त्यांनी प्रबुद्ध असं नाव धारण केलेलं आहे. सर्वप्रथम प्रबुद्ध साठेचे आपल्या जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. नमो बुद्धाय, जय भीम. सर, आपल्याला माहीतच असेल की पुण्यामध्ये आंबेडकरवादी मातंग परिषद घेतली जात आहे आणि ह्या आंबेडकरवादी मातंग परिषदेच्या अनुषंगाने आपण एक बुद्धाचे अनुयायी किंवा आपण अनेक वेगवेगळ्या जातीच्या लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे आणि इकडे आंबेडकरवादी मातंग परिषद, तुम्ही मातंग सोडून तुम्ही धम्मात आलात, बौद्ध धम्मात आलात आणि आपण झपाट्याने कामाला लागलात की मातंग बांधव हा बौद्ध झाला पाहिजे. ही जी पुण्यामध्ये मातंग परिषद होत आहे त्या मातंग परिषदेबद्दल आपलं काय मत आहे, काय सांगाल त्याबद्दल? सुरुवातीला आपल्याला विनंती करील परत एकदा की मला किती दिवस तुम्ही पूर्वाश्रमीचे मातंग म्हणणार आहे? हा, 2006ला मी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन मी घर वापशी केली. आता मी मातंग राहिलो नाही, आता मी बौद्ध आहे, आता मी प्रबुद्ध आहे आणि माझं नाव विष्णू साठे होतं. माझ्या नावातून सुद्धा मी हिंदू धर्माची घाण आणि जातीची घाण काढून टाकलेली आहे. मी प्रबुद्ध झाले. आता मला किती दिवस तुम्ही मातंग, पूर्वाश्रमीचे मातंग सुद्धा नाही, डायरेक्ट प्रबुद्ध साठे म्हणा, बौद्ध धम्मी प्रबुद्ध साठे म्हणा. आता माझ्या नावाला जातीची घाण लावू नका. मग ती पूर्वाश्रमी का असं ना, आता ते सोडलेलं खूप आहे. आता माझ्या लहान मुलाला सुद्धा मान म्हणजे गुलाम हा संस्कार मी दिलेला आहे. त्याच्यामुळे आणि दुसरं असं की तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की मी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पाहिलेला आहे, ते वाचलेला आहे. आंबेडकरवादी मातंग परिषद पुण्यामध्ये होते. जे कोणी संयोजक आयोजक जे आहे आंबेडकरवादी त्या मातंग परिषदेचे जे संयोजक आहेत, त्यांची जर खरंच आंबेडकरवादी म्हणून जर प्रामाणिकता असेल, निष्ठा असेल, तर जरूर त्यांचं सहर्ष स्वागतच आहे. परंतु आंबेडकरवादी आणि आंबेडकरवादी होऊ शकतं, मातंग बी होऊ शकतं, पण आंबेडकरवादी मातंग परिषद हे काय मनाला आणि बुद्धीला न पटण्यासारखं आहे. म्हणजे आंबेडकरवादी मातंग, आंबेडकरवादी विचार, जाती अंताचा विचार म्हणजे आंबेडकरवाद आणि आंबेडकरवादी मातंग परिषद असं होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जे संयोजक आहेत ते कम्युनिस्टवादी विचारधारेचे लोक आहेत आणि मी कधी काळी स्वतःला आज सुद्धा कॉम्रेड म्हणणारी लोक आंबेडकरवादी परिषद घेतात, हे आश्चर्यच आहे. मी नकली आंबेडकरवादी नाही, लक्षात घ्या, किंवा आंबेडकरवादाचा बुरका घालून मी स्वतःची आणि समाजाची फसवणूक करणारा नालायकपणा बी मी कधी करणार नाही. मी जे काय आहे ते स्पष्ट बुद्ध आणि धम्म घेऊन असणारा आंबेडकरवादाची स्पष्ट भूमिका आहे. परंतु कम्युनिस्टवादी, हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्टवादांच्या नादी न लागता आंबेडकरवादी विचारानं स्वतःमध्ये आणि मातंग समाजामध्ये जर परिवर्तन करण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा असेल तर त्या गोष्टीचं सहर्ष स्वागत आहे. परंतु आंबेडकरवादाचा बुरखा पांघरून कम्युनिस्टवादी विचारधारा जर समाजामध्ये पसरवण्याचं जर कटकारस्थान षडयंत्राचा भाग असेल
तर हे तपासून पाहिलं पाहिजे. हे चुकीचे आहे, याचा निषेध केला पाहिजे. कम्युनिस्टवादी ही आंबेडकरवादी असू शकत नाही आणि आंबेडकरवादी हा कम्युनिस्टवादी असू शकत नाही. कम्युनिस्टवाद घेऊन आंबेडकरी समाज गोळा होत नाही. मार्क्सवादाचं नाव घेऊन तुम्ही मार्क्सवादी मातंग परिषद असं नाव टाकलं तर लोक गोळा होणार नाही, समाज गोळा होणार नाहीत. म्हणून आपण आंबेडकरवादी मातंग परिषद घेऊन लोक गोळा करायची आणि त्या माध्यमातून आपण कम्युनिस्ट चळवळ राबवायची. असं असेल तर लोकांनी यापासून सावध राहावं. तुम्ही म्हणालात की तुमचं त्या नावालाच आक्षेप आहे की आंबेडकरवादी मातंग परिषद ह्या नावाला तुमचा आक्षेप आहे. उद्या सर समजा कोणी आंबेडकरवादी सांबार परिषद, आंबेडकरवादी धनगर परिषद, आंबेडकरवादी माळी परिषद असं जर घेऊन लोक परिषदा घेत असतील तर मग काय? एक गोष्ट सांगतो मी, बुद्ध सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आंबेडकरवाद्याची पूर्ण व्याख्या काय. स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या कितीतरी लोकांना आंबेडकरवादी म्हणजे काय, आंबेडकरवाद म्हणजे काय, बुद्ध आणि धम्म वगळून आंबेडकरवाद असू शकत नाही, होऊ शकत नाही. उद्या 25 तारखेला आंबेडकरवादी मातंग परिषद घेणारे जे संयोजक आहे त्यांना ही आंबेडकरवादाची व्याख्या मान्य आहे. बुद्ध आणि धम्म घेऊन आंबेडकरवाद असू शकत नाही ही व्याख्या जर त्यांना मान्य नसेल तर उद्याचे आंबेडकरवादी मातंग परिषद घेणारे आंबेडकरवादी असू शकत नाही. माझे एक आहे, मातंग समाजातील आंबेडकरवाद होऊ शकतो. मातंग समाजातील माणूस आंबेडकरवादी बनू शकतो. चांभार समाजातील माणूस आंबेडकरवादी बनू शकतो. होलार समाजातील माणूस आंबेडकरवादी बनू शकतो. ओबीसी समाजातील जाती घटकातील माणूस आंबेडकरवादी बनू शकतो. अगदी मराठा समाजातील माणूस सुद्धा आंबेडकरवादी बनू शकतो. पण आंबेडकरवादी माणूस हा जातीचा होऊ शकत नाही. जिथं जाती अंताचा विचार म्हणजे आंबेडकरवाद होय. म्हणजे ज्या जातीतील माणसाला एकदा आंबेडकरवाद कळला का परत तो आंबेडकरवादी जातीचा आवश्यक. चांभार तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. उद्या कुणी बी म्हणेल आंबेडकरवादी होलार परिषद, होलार समाजातील लोकांची आंबेडकरवादी परिषद असं चालू शकेल. मातंग समाजातील लोकांची आंबेडकरवादी परिषद, पण आंबेडकरवादी मातंग परिषद किंवा आंबेडकरवादी चर्मकार परिषद असं होऊ शकत नाही. कारण जातीचा माणूस आंबेडकरवादी बनू शकतो पण आंबेडकरवादी माणूस परत जातीचा बनत नाही. लक्षात एवढंच काय, लहुजी वस्ताद हे जातीचं प्रतीक नाही. मुक्ता साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जातीची प्रतीक आणि जात अस्मितेचे प्रतीक अजिबात नाहीत. तर ते जाती अंत्याची विचाराची भूमिका म्हणजे लहुजी वस्ताद हो. जाती अंताची विचाराची भूमिका म्हणजे मुक्ता साळवे आणि जाती अंताची विचारधारा म्हणजे आंबेडकरवाद हो. त्याच्यामुळं आपल्याला बाबासाहेबांचा विचार पण आहे की बाबासाहेबांनी पण जाती अंताची लढाई सुरू केलेली आहे आणि त्यांनी ते जात तोडक मंडळाला ते पत्र पण लिहिलं होतं आणि त्यांच्यातून मग ते त्यांनी छापलं नाही. बाबासाहेब तिथे गेले नाही, मग त्याच्यातून ते त्यांनी पुस्तकरूपी ते सगळं भाषण त्यांनी काढलं. म्हणजे बाबासाहेबांचा लढा जो होता तो जाती अंताचा लढा होता. परंतु अशा जर जात मानसिकतेतून परिषदा घेतल्या जातील तर मग बाबासाहेबांचा जो जाती अंताचा लढा आहे तो कसा पूर्ण होईल, तो कसा आपल्याला पुढे नेता येईल? मग मी तुम्हाला मगाशीच म्हणले की बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था नष्ट करायचं असेल, जातीची मानसिकता नष्ट करायला हे काय, जात आणि जातीची मानसिकता हा आत्मघात आहे आणि जाती अंताची चळवळ उभा करणं हा सन्मान आहे आणि सन्मानाची विचारधारा म्हणजे आंबेडकरवाद आहे. आणि जाती अंताची जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली ना. बुद्ध आणि धम्म घेऊनच जाती अंताची चळवळ गतिमान होऊ शकते. काही लोक असे म्हणतात की बाबासाहेबांनी मग महार परिषदा घेतल्या, मातंग परिषदी घेतले, मग बाबासाहेबांनी जाती गट करण्याकरता घेतल्या का? चुकीच आहे. ती काय करताय? किती साली घेतल्या? बाबासाहेबांनी 1936-40च्या दरम्यान मध्ये जातीच्या परिषद घेतल्या. एक लक्षात घ्या की जाती परिवर्तनाच्या टप्प्यास पहा ना तुम्ही. त्यावेळेला त्या जातीतील लोकांना तिथल्या व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर काढण्याकरता बाबासाहेबांनी त्या परिषदा, मातंग परिषद घेतल्या ना. महार परिषद घेतल्या, मातंग परिषद घेतल्या, महारमाग वतनदार परिषदा घेतल्या. या कधी घेतल्या? 36 आणि 40च्या दरम्यान हो, 1936-40 दरम्यान. पण एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यानंतर मात्र कधी जातीची परिषद घेतली नाही. लक्षात घ्या. बाबासाहेबांची बघा त्यावेळेस पहिल्यांदा काय, मुक नायक हा वृत्तपत्र सुद्धा बघा तुम्ही.
मुकनायक, नंतर बहिष्कृत भारत, परत जनता, नंतर बाबासाहेबांच्या मुखपत्राचं परिवर्तित झालेलं रूप म्हणजे जनताचं प्रबुद्ध भारत. म्हणजे बदलत गेलेत ना. म्हणजे प्रबुद्ध भारत बाबासाहेबांनी वृत्तपत्र काढल्यानंतर पुन्हा मुकनायक नाही ना काढलं. प्रबुद्ध भारताचं तसं आहे. मातंग परिषद घेतल्या त्या, परंतु बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी कुठल्याही मातंग परिषद म्हणा, महार परिषदे म्हणा, चांभार परिषद म्हणा किंवा कुठल्याही जातीची परिषद घेतली नाही. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर कुठलीही जातीची परिषद बाबासाहेबांनी घेतली नाही, तर बौद्ध धर्म दीक्षा समारंभ घेतलेला आहे. काय? बौद्ध धर्माची दीक्षा सोहळा घेतलेला आहे. बौद्ध धर्माची धम्म दीक्षा सोहळा घेतलेला आहे. आणि तोच आम्हाला 16 डिसेंबर 1956 मातंग समाजाचा दीक्षा समारंभ बाबासाहेबांनी जाहीर केला होता. पण दुर्दैव आमचं आहे की बाबासाहेब 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण झाल्यामुळे सगळ्यात जास्त मातंग समाज झाले. 16 डिसेंबर 1956 बाबासाहेबांनी परिवर्तन मातंग परिषद नाही ना म्हटलं, धम्म दीक्षा सोहळा होता. आणि 36ला मुंबई इलाका मातंग परिषद घेतली, इतर घेतली. पण 56 नंतर बाबासाहेबांनी कोणत्याही जातीची परिषद घेतल्या नाही. तुम्ही आता म्हणालात की हे जे आंबेडकरवादी मातंग परिषदचे आयोजक जे आहेत किंवा त्याचे अध्यक्ष जे आहेत, ते तुम्ही असं म्हणालात की ते कम्युनिस्ट विचारधारेचे लोक आहेत. म्हणजे कम्युनिस्ट म्हणजे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी एकत्र होऊ शकत नाही असे तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे ना? मग ही लोक आंबेडकरी चळवळीचे स्पीड ब्रेकर आहेत, काही खरं आहे? निश्चितपणे स्पीड ब्रेकर आहेत. ही परिषदेचे घेणारे जे आयोजक आणि अध्यक्ष आणि त्याच्यातील सगळं कार्यक्रमाची पत्रिका मी पाहिली त्या सोशल फेसबुकच्या ग्रुपला, तर ही कम्युनिस्टवादी विचारधारेच्या लोकांनी घेतलेली आंबेडकरवादी मातंग परिषद ही लपून नाही, ही दडून राहिलेली गोष्ट नाही. एक लक्षात घ्या की यांना आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही भूमिका ज्यांना मान्य नाही, ती आज आंबेडकरवादी परिषद घ्यायला लागली, मातंग परिषद घ्यायला. आश्चर्य. जे स्वतःला आज सुद्धा कॉम्रेड म्हणतात, कम्युनिस्टवादी म्हणतात, ते आंबेडकरवादी परिषद घ्यायला लागले. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या वेळेला हे हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्टवादी ह्या लोकांनी मला एकट्याला टार्गेट केलं होतं, घेतलं गेलं होतं. बरोबर. तुम्ही आता हे जे लोक आहेत, कम्युनिस्टवादी जे लोक आहेत, हे आंबेडकरी चळवळीचे स्पीड ब्रेकर आहेत, तुम्ही आता सांगितलं. मग ते स्पीड ब्रेकर तर आहेतच. कोण कोण आहेत अजून अशी स्पीड ब्रेकर? कोणकोणते समूह आहेत? स्पीड ब्रेकर म्हणजे आता हे जे आहेत ह्याला स्पीड ब्रेकर म्हणा. हे काय आंबेडकर कम्युनिस्टवादी, साम्यवादी, हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी हे आंबेडकरवादी विचारधारेचे, आंबेडकरी चळवळीचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. लक्षात. आंबेडकरवादी मातंग परिषदच्या नावाखाली मार्क्सवादाची विचारधाराची पेरणी पेरत असतील तर हे आंबेडकर ही कम्युनिस्टवादी लोक आंबेडकर चळवळीचे स्पीड ब्रेकर तर आहेत, परंतु मी म्हणेन की कम्युनिस्टाच्या नावाखाली कम्युनिस्ट चळवळीत वावरणारे हे आंबेडकर चळवळीच्या शत्रूच्या गोटातील हे फितूर बहादूर आहेत. आणि ह्या आंबेडकर चळवळीच्या विरोधातील, आंबेडकर चळवळीच्या बेमानी करणारे हे शत्रूच्या गोटात जाऊन फितूर महाबहादुराची ही आंबेडकरवादी परिषद आहे असं म्हणावं लागेल. नाही तुम्ही आता हे म्हणालात की हे सगळे आंबेडकरवादी जे आहेत हे स्पीड ब्रेकर वगैरे 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 असे आहेत, परंतु तुम्ही धम्म परिषदा घेता, पण त्याच्यामध्ये तुम्ही जातीचा उल्लेख करतच ना. मातंग धम्म परिषद किंवा होलार समाजाचे लोक धम्म परिषद घेत आहेत किंवा मराठा समाजाचे किंवा तुम्ही ब्राह्मणातल्या लोकांना सुद्धा तुम्ही बुद्ध धर्माकडे आणलेले आहे, तुम्ही सुद्धा जातीचा उल्लेख करताच ना. मी जातीचा उल्लेख करतो की त्यांच्यामध्ये जातीची मानसिकता घट्ट व्हावी याच्यासाठी नाही. जातीचा उल्लेख मी असा करतो, जातीची मानसिकता नष्ट करून तो समाज, त्या जातीतील समाज बौद्ध धर्माकडे आणण्यासाठी मी ती परिषदेचा उल्लेख करतो. आता नुकतंच मी 30 नोव्हेंबरला मातंग समाज, चर्मकार समाज, होलार समाज, वाल्मिकी समाज, मेहतर समाज, ओबीसी समाज, धनगर समाज आदींची 58 अनुसूचित जातीच्या 58 जातींची मी परिषद घेतली. परंतु त्या परिषदेचा परिणाम काय झाला की 58 जातीची बौद्ध धम्म अभियान समन्वय समिती आपण झाली ना, त्यात एकही जात उल्लेख नाही. त्याचा 58 जातीची काय सांगले. आता उद्या त्यांनी काय घेतले, आंबेडकरवादी मातंग परिषद. जात आंबेडकरवादी हा जातीचा माणूस असू शकत नाही ना. आणि जातीचा माणूस आंबेडकरवादी असू शकतो, सरळ साधं गणित आहे. हो, जातीचा माणूस आंबेडकरवादी असू शकत नाही आणि आंबेडकरवादी जातीचा असू शकत नाही.
भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघ आणि भारतीय धम्म महासंघ हे मातंग समाजातील बुद्धिजीवी वर्गाने स्थापन केलेल्या धम्मावरती काम करणाऱ्या संघटना तयार झाल्या. याच्यामध्ये बीएसपीचे HP कांबळे सर असतील, भारतीय धम्म महासंघाचे लातूरचे दीपक साठे असतील, भारतीय धम्म महासंघाचे अध्यक्ष, पुन्हा दत्ता माने सर असतील, पुन्हा महादेव सानवेकर असतील, लातूरचे DS नरसके सर असतील, आमचे परभणीचे लक्ष्मीकांत शिंदे असतील. हे डायरेक्ट मातंग समाजाला बुद्ध धर्माकडे आणण्याचं काम करतात. अभिमानानं तुमच्या माध्यमातून मला या लोकांना सांगावं वाटतं. आंबेडकरवादी मातंग समाजाच्या मातंग परिषद नावाखाली कम्युनिस्टचा चेहरे घेऊन समाजात वावरणारे, स्वतःला कॉम्रेड म्हणून घेणारे हे जे बनावट लोक आहेत, नकली आंबेडकरवादी लोक आहेत, आणि यांच्या जाळ्यात फसणाऱ्या सगळ्या समाज बांधवाला मी सांगतोय की मातंग समाजामध्ये प्रत्यक्ष बौद्ध धम्माचं काम आता भारतीय धम्म महासंघ याच्यात आहे का कुठं माग? ह्या मातंग समाजाने स्थापन केलेल्या धम्माचं काम करणाऱ्या संघटना आहेत. भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघ. माझ्या अभियानाचं नाव काय? चला आपल्या बुद्धाच्या घरी. माझ्या संघटनेचं नाव काय? प्रजासत्ताक जनता परिषदेमध्ये. आणि आज मातंग समाजामध्ये बुद्ध आणि धम्म घेऊन प्रचंड प्रमाणात परिवर्तन होत आहे. मोठ्या संख्येने मातंग समाजातील तरुण, मातंग समाजातील आडाण्यातले माणूस, मातंग समाजातील बुद्धिजीवी वर्ग हा बौद्ध धम्म स्वीकारत आहे. बौद्ध धम्माचे दीक्षा समारंभ आज मांगवड्यामध्ये होत आहे. हे पहिल्या ह्या प्रक्रियेमध्ये हे कुठंच नाहीत कम्युनिस्टवादी, हे नकली आंबेडकरवादी, पण असली कम्युनिस्टवादी. मी काय ह्याला म्हणेल, उद्याची जी आंबेडकरवादी मातंग परिषद आहे ना, ही नकली आंबेडकरवादी आणि असली कम्युनिस्टवाद्यांची परिषद आहे. स्पष्ट बोलतो. हे बघा, एक आहे मुंह में जे भी आणि बगल में लाल साला. असं नाही ना, मुंह में आंबेडकरवाद आणि बगल में कम्युनिस्टवाद, अशांची परिषद आहे. मुंह में ते म्हणतात जय भीम, मातंग समाजाने जय भीम म्हणलं पाहिजे. अरे तुम्ही जय भीम म्हणायला लागलेत मातंग समाजाने, तुम्ही लाल सलाम सोडला पाहिजे. नाही सर, तुम्ही जे म्हणताय ना हे यांच्यावरती टीका करताय की कम्युनिस्ट वगैरे, ते सत्यशोधक म्हणून सुद्धा पुढे आलेले आहे. ते महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ सुद्धा ते चालवत आहेत. असं कसं म्हणताय तुम्ही? बरोबर आहे, पण सत्यशोधक एक लक्षात घ्या, त्या शिया सुद्धा गपलत. बौद्ध धर्माकडे जाऊ नये, आंबेडकरवादाला एक पर्याय म्हणून इथल्या कम्युनिस्टवाद्यांनी, इथल्या साम्यवाद्यांनी स्वतःच्या सोयीचा शब्द म्हणून वापरात आलेला हा सत्यशोधक आणि पुरोगामी शब्द आहे. अहो, सत्यशोधक हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी वापरलेला शब्द आहे. अहो, पण त्या पावणे 200 वर्षापूर्वी वापरलाय ना. सत्यशोधक ह्या समाजात महात्मा फुल्यांच्या नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यशोधक चळवळीची धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेऊन सत्यशोधक चळवळीचं, सत्यशोधक समाजाचं रूपांतर 14 ऑक्टोबर 1956 ला प्रबुद्ध समाजामध्ये केले ना. आंबेडकरवादी म्हणजे परिवर्तनवादी चळवळीच्या हे बदलाचे टप्पे आहेत. हो, म्हणजे सत्यशोधकाचं रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मक्रांतीतून प्रबुद्ध समाजामध्ये केले ना. आता प्रबुद्ध समाजाचं समाज घेऊन पुढे जायचं ना तुम्हाला. रिव्हर्स कशाला माग? परिवर्तन हा नियम आहे, हे तुम्हाला मान्य आहे ना. परिवर्तन म्हणजे सत्यशोधकाचं परावर्तित रूप, सत्यशोधकाचे परिवर्तनशील रूप म्हणजे प्रबुद्ध समाज. हे तुम्हाला जर मान्य नसेल तर तुम्ही कसले आंबेडकरवादी? आंबेडकरवादी तुम्ही म्हणता ना, मग आंबेडकरवादी चळवळीचं आताच बदलतं रूप म्हणजे प्रबुद्ध समाज. त्या प्रबुद्ध समाजाला पुढं घेऊन प्रबुद्ध समाजाच्या दिशेनं तुम्हाला जायचं आहे. हो, तुम्ही रिव्हर्स करून पावणे 200 वर्षाच्या गाडीत बसलाय. तुम्ही सत्यशोधकाच्या गाडीत बसलाय, पण ती सत्यशोधकाची गाडी बाबासाहेबांनी पुढे नेली ना. 14 ऑक्टोबर 1956 ला सत्यशोधकाची प्रबुद्ध समाज या गाडीत रूपांतर झाले ना. त्या गाडीत बसायचं सोडून तुम्ही पावणे 200 वर्षापूर्वीच्या सत्यशोधक गाडीत बसताय. सत्यशोधक हा साम्यवाद्यांनी आंबेडकरवादाला पर्याय म्हणून शोधलेला सोयीचा शब्द आहे. नाही, तुम्ही शोधलेला शब्द कसं म्हणू शकता? हा तो राष्ट्रपिता ज्योतिराव महात्मा फुलेंचा शब्द होता, पण महात्मा फुल्यांनी सत्य शोधलं. सत्य शोधलं काय? सत्य शोधलं बाबासाहेबांनी. सार्वजनिक सत्य धर्माचं बौद्ध धर्मात रूपांतर, सत्यशोधकाचं प्रबुद्ध समाज रूपांतर झालं ना. रूपांतर झालंय ना. बाबासाहेबांनी पहिल्यांदा जातीच्या काय फेडरेशन बघा, पक्ष दलित फेडरेशन काढलं,
शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष, नंतर रिपब्लिकन पक्ष. रिपब्लिकन पक्षानंतर बाबासाहेब दलित फेडरेशनचा हे केलं काय? रिपब्लिकन पक्षात बसायचं आहे ना, रिपब्लिकन पक्षात पुढे चालवायचं आहे का पुन्हा त्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मध्ये यायचं? काय पुढे चळवळीचं रूप काय? तसंच ती केलंय ना. सत्यशोधकाचं रूपांतर प्रबुद्ध समाज रूपांतर झाल्यानंतर सत्यशोधक विरलं राहिलंच नाही हो. महात्मा फुल्यांचा सत्यशोधक राहिलाच नाही. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचं बाबासाहेबांनी प्रबुद्ध समाजामध्ये रूपांतर केले. तिथं सत्यशोधक विरून गेला शब्द, त्याचं रूपांतरित काय झालं? प्रबुद्ध समाज. तो घ्या ना. सत्यशोधक कोण म्हणतंय बघा, लक्षात घ्या. सत्य आंबेडकरवादी सत्यशोधक म्हणत नाही. जास्तीत जास्त सत्यशोधक हा शब्द महात्मा फुल्यांच्या नावावरती कम्युनिस्टवाद्यांनी आणि साम्यवाद्यांनी आंबेडकरवादाला पर्याय आणि काउंटर प्रोसेस म्हणून सत्यशोधक शब्दाचा वापर करतात. लक्षात घ्या. हिथं महात्मा फुल्यांना कमी समजण्याचं काम नाही. तर महात्मा फुल्यांच्या विचाराचं चळवळ खांद्यावर घेऊन बाबासाहेबांनी पुढे चालवली हो. बाबासाहेबांनी पुढे चालवली. आणि आता बाबासाहेबांनी जिथपर्यंत आणली, कुठपर्यंत आणली? प्रबुद्ध समाजापर्यंत. आता प्रबुद्ध समाजाचं पुढे जायचंय ना आपल्याला. पुरोगामी सुद्धा हा पुढचा शब्द झाला. बरोबर. साठेजी, आपण खूप असं रोखोक आणि प्रखड अशी भूमिका मांडलेली आहे तुम्ही. परंतु आता आपल्याला जर जाती अंताची लढाई लढून जाती अंत करायचा असेल तर याच्याचं सोल्युशन काय? निश्चितपणे साधा प्रश्न आहे. जाती अंत करायचा असेल, जाती व्यवस्था नष्ट करायचा असेल आणि जाती व्यवस्था नष्ट करून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता, जातविरहित समाज निर्माण करायचा असेल तर बुद्ध आणि धम्म घेतल्याशिवाय जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. हा त्याच्यावरचा उपाय आहे. धम्मक्रांती. जोपर्यंत जात कुठं आहे, जोपर्यंत तुम्ही हिंदू आहे तोपर्यंत तुम्ही मांग आहे. बरोबर आहे का? आणि तुम्ही मांग, जोपर्यंत तुम्ही चांबार आहे तोपर्यंत तुम्ही होणार आहे, तोपर्यंत तुम्ही धनकर आहे. म्हणजे हिंदू धर्मात जोपर्यंत आहे तुम्ही ही मांग आहे. आणि मांग ही गुलामगिरी आहे हो. जात ही काल्पनिक गोष्ट आहे. आणि काल्पनिक गोष्टीच्या आधारावर धर्माच्या नावाखाली तुम्हाला जातीच्या गुलामगिरीत टाकलाय. हिंदू हा गुलामगिरीचा तुरुंग आहे. जात आणि हिंदू धर्म हा गुलामगिरीचा तुरुंग आहे. आणि तुरुंगात राहणाऱ्या माणसानं म्हणलं मी कैदी नाही, चालतं का? तुरुंगात राहणारा माणूस कैदीच हो. तू जरी तू स्वतःला मी कैदी नाही असा म्हणला, मी कैदी नाही, रात्री कुठं तू? तुला कैदी म्हणून न घ्यायचं नसेल तर तुरुंगातून बाहेर पडावं लागेल. हिंदू धर्मात राहायचं आणि स्वतःला परिवर्तनवादी म्हणायचं, आंबेडकरवादी म्हणायचं, ही स्वतःला आणि समाजाची सुद्धा फसवणूक आहे. कालची परिषद घेणार उद्या 25 हे मूळचे बौद्ध आहेत. याची त्यांना जाणीव नाही. ते स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात. यांनी घेतला का बौद्ध धर्म स्वीकारणार आहेत का? उद्या यांनी आंबेडकरवादी मातंग परिषदेमध्ये मातंग समाज बौद्ध धर्म स्वीकारा, आयोजकांनी पहिल्यांदा ठराव बौद्ध धर्म स्वीकारा. अहो, उद्याचे जे आयोजक आहे, अध्यक्ष आहे, यांनी स्वतःला आंबेडकरवादी होणं गरजेचं आहे हो पहिल्यांदा. म्हणजे आंबेडकरवादी मातंग परिषदेचे स्वयंचेकच आंबेडकरवादी नाही, हे कम्युनिस्टवादी लोक आहेत. कम्युनिस्टवादी लोकांनी घेतलेली आंबेडकरवादी मातंग परिषद चांगली गोष्ट आहे. आपली विनंती आहे की पहिल्यांदा आंबेडकरवादी मातंग परिषदेचे जे कोणी संयोजक, स्वागत अध्यक्ष कोण मान्यवर आहेत का नाही, त्यांनी पहिल्यांदा आंबेडकरवादी होणं गरजेचं आहे. आणि आंबेडकरवादी व्हायचं असेल तर बुद्ध आणि धम्म वगळून आंबेडकरवादी होऊ शकत नाही. उद्याच्या आंबेडकरवादी मातंग परिषदेमध्ये बौद्ध धम्म दीक्षा घेण्याचा ठराव मांडला होता. मी सहर्ष स्वागत करायला तयार आहे. परंतु त्यांनी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून स्वतःला आधी सिद्ध करावं. स्वतःमध्ये आंबेडकरवादी विचाराने आधी स्वतःमध्ये बदल करावा, मग समाजामध्ये आंबेडकरवादी विचाराची प्रेरणा करावी. आंबेडकरवादी लेबल लावायचं आणि कम्युनिस्ट आणि स्वतःला कॉम्रेड म्हणून कम्युनिस्टवादी जर काम करत असेल तर स्वतःच्या आणि समाजाची सुद्धा फसवणूक आहे. पण समाज आता आंबेडकर आणि बुद्ध धर्मानं शाना होऊ लागलेला आहे. यांच्या फसवणुकीला कधीच बळी पडणार नाही. ओके, धन्यवाद साठे सर. आपण या विषयावरती रोखोक प्रखड आणि अशी बिनधास्तपणे आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं जागृती न्यूजच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.